श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ संध्याकाळ तुम्हाला सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या आणि धनत्रयोदशीच्या तयारीमध्ये तसेच दिवाळीच्या फराळीच्या तयारीमध्ये रममाण असाल। आज आहे धनत्रयोदशी। सकाळी पण व्हिडिओ आपला अपलोड झालेला आहे, नसेल पाहिला तर अजूनही बघा। धनत्रयोदशीची पूजा कशी करावी याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तोही अवश्य बघा। धनत्रयोदशी म्हटलं की तुम्हाला आज आता संध्याकाळी आपल्याला पूजा करायची आहे। दिवसभराचा काळ काही पूजेला एवढा काही व्यवस्थित नाहीये, तर संध्याकाळी 7 नंतर तुम्हाला धनत्रयोदशीचा आजची जी पूजा आहे ती संध्याकाळी 7 नंतर करायची आहे। 8 ला करू शकता, 9 ला करू शकता, 10 च्या आत, 12 च्या आत तुम्हाला ती पूजा। आता काही जण मला मैत्रिणींचे कमेंट येतात की ताई मी ऑफिसवरून 9:30 ला येते, मग मी काय करू? तर बघा, खरं तर सगळ्यात पहिलं प्राधान्य आपल्या कामाला दिलं पाहिजे आणि मग जे काही आम्ही सेवा सांगतो किंवा उपाय सांगतो त्याला। कारण काम जर केलं नाही तर पोट भरणार नाही आणि कामच जर केलं नाही तर आम्ही सांगितलेला उपाय किंवा सेवा ज्या मी सांगते त्याचा तुम्हाला फायदाही होणार नाही। त्यामुळे जर तुम्ही रात्री उशिरा येत असाल तर जेव्हा माझा व्हिडिओ बघाल तेव्हा तुम्ही या सेवा किंवा उपाय जे सांगणार आहे ते करू शकता। धनत्रयोदशीला सगळ्यात जास्त महत्त्व आहे धन्वंतरी देवी। धन्वंतरी देवी ही आयुर्वेदांची म्हणजे डॉक्टरांचा आयुर्वेदांची देवी होती, म्हणजे डॉक्टरांचाच म्हणते, सगळे जे देव होते त्यांचे डॉक्टर, आयुर्वेदिक डॉक्टर ज्याला आपण म्हणतो त्याला धन्वंतरी देवीला तो एक मान दिला गेलेला होता। आणि समुद्र मंथन जेव्हा झालं तेव्हा अमृत कलश घेऊन धन्वंतरी देवी प्रस्थापित झालेली होती। त्यामुळं आजच्या दिवशी कलश आणि धने ह्याला खूप जास्त महत्त्व आहे। धने म्हणजे अमृत मानलं जातं, म्हणजे धने हे अत्यंत जास्त महत्त्वाचे। आजच्या दिवशी धन्याला फार फार महत्त्व दिलं जातं आणि धन्यांचे जर तुम्ही काही उपाय कराल तर तुम्हाला ते 100% लाभदायकच ठरणार। कारण धनत्रयोदशीला धने, त्याचप्रमाणे ज्येष्ठमध, त्याचप्रमाणे मिरे, त्याचप्रमाणे लवंग, बेल, तुळस, दालचिनी या सगळ्याचे खूप जास्त फायदे आहेत। तुम्हाला एक 4-5 उपाय मी सांगणार आहे, त्यातले तुम्हाला जे जे जमतील ते उपाय तुम्ही अवश्य करा। सगळ्यात पहिला उपाय आहे धनत्रयोदशीचा की तुम्हाला धन्वंतरी मातेच्या पुढे धन्वंतरी मातेचा फोटो, मूर्ती नसेल तर काय करायचं? आता काही नाहीच आहे फोटो, मग ताई आम्ही नाही करायची का पूजा? तर असं नाहीये। जर तुमच्याकडे धन्वंतरीचा फोटो नसेल किंवा मूर्ती नसेल तर तुम्ही एक सुपारी घ्या। त्या सुपारीवर आधी तुम्ही अभिषेक करा, त्यानंतर तुम्ही तिला आवाहन करा की मी तुला धन्वंतरी मातेच्या रूपात घरामध्ये स्थापित करत आहे आणि तुझ्यामध्ये धन्वंतरी माता मी बघत आहे। तर हे धन्वंतरी माता माझे आरोग्य, आयुष्य, मुलं बाळ यांच्याकडे लक्ष ठेवा, अशी तुम्हाला छोटीशी प्रार्थना करायची आहे। आता धन्वंतरी मातेचा फोटो ज्यांच्याकडे आहे त्यांनी तो स्वच्छ पुसून देवघरात ठेवायचा आहे। मूर्ती ज्यांच्याकडे आहे त्यांनी ती मूर्ती तांबणामध्ये घ्यायची आहे, त्याच्यावर पाण्याने एकदा, पंचामृताने एकदा आणि पुन्हा पाण्याने एकदा असा अभिषेक करायचा आहे। अभिषेक करून झाला फोटोला पुसून झालं किंवा मूर्तीचा अभिषेक झाला किंवा सुपारीचा अभिषेक झाला की ती तुम्हाला देवघरात स्थापन करायची आहे। किंवा छोटीशी वाटी, तामण काहीतरी घ्या, त्यात ती सुपारी ठेवू शकता। फोटो असेल तर मांडू शकता, मूर्ती असेल तरी मांडू शकता। त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, अमृत कलश ज्याला म्हणतो आपण की समुद्र मंथनातून येताना जो अमृत कलश धन्वंतरी मातेने घेतला होता, तर आपण घरामध्ये जे 5 हे आणलेले आहेत ज्याला आपण सुगड म्हणतो किंवा बोळकी म्हणतो, त्या 5 एक बोळक्यामध्ये तुम्हाला धने भरायचे आहेत। बाकीच्या 4 ह्याच्यामध्ये तुम्हाला धान्य भरायचं आहे, एकात मात्र तुम्हाला धने भरायचे आहेत। ते धने जे आहेत ते तुम्हाला माता धन्वंतरीच्या समोर ठेवायचे आहेत आणि तिच्याजवळ तुम्हाला प्रार्थना करायची आहे की हे धन्वंतरी माता, आमच्या घरामध्ये आज तुम्हाला सोनं नाणं, सुख, समृद्धी काहीही मागायचं नाहीये, तर आजचा दिवस फक्त आरोग्यासाठी, आपल्या आपल्या मुलांची तब्येत यासाठी करायचा आहे। तर प्रत्येक आईने हा उपाय करा, मी सांगते तसा करायचा आहे। मुठभर धने तुम्हाला आधी त्या ह्याच्या समोर ठेवायचे आहे, धन्वंतरी मातेसमोर ठेवायचे आहेत। त्यानंतर ते मुठभर धने 1 तासभर तिथं राहू दे। त्यानंतर काय करायचं आहे, त्यातले जे निम्मे धने आहेत ते तुम्हाला ठेवून द्यायचे, सांगते पुढे काय करायचंय। आणि निम्मे धने मुठीत घ्यायचे आहेत आणि तुमच्या मुलांच्या डोक्यावरून 7 वेळा ओवाळायचे आहेत। का? तर ह्याच्यावर धन्वंतरी मातेचा आशीर्वाद आलेला आहे।
सगळ्यात आधी जेव्हा तुम्ही ते बोळक्यात धने घ्याल त्याच्यावर हात ठेवायचा आहे. ठेवून झाल्यावर समोर ठेवून नैवेद्य वगैरे दाखवून झाल्यानंतर समोर ठेवून बोळकं ते हातात घ्यायचं आहे, त्याच्यावर हात ठेवायचा आहे. हे धन्वंतरी माते माझ्या मुलांना आयुष्य आरोग्य, माझ्या पतीला आरोग्य आयुष्य लाभू दे आणि आमच्या घरामध्ये कधीही कुणाचाही अकाल मृत्यू होऊ नये. जसं आपण यमदीपदान करताना म्हणतो तसंच धन्वंतरी देवीला सुद्धा ही प्रार्थना करायची, कारण ती आरोग्य देवता आहे. आणि त्यानंतर हे जे मुठभर धन्यांमधले अर्धे धने म्हणजे बोळक्यातले अर्धे धने तुम्हाला उजव्या हातात घ्यायचे आहेत आणि तुमच्या मुलांवरून तुमच्या पतीवरून अँटी क्लॉकवाईज म्हणजे उलटे अशा पद्धतीने 7 वेळा तुम्हाला ओवाळायचे आहेत. तुमच्या डोक्यावरून स्वतःचे स्वतः ओवाळा आणि मुलांच्या डोक्यावरून तुम्ही असे असे करून ओवाळून तुम्ही घेऊ शकता. म्हणजे प्रत्येकाच्या डोक्यावरून तेवढी एकच मूठ तुम्हाला ओवाळून घ्यायची आहे. आता हे ओवाळून घेतलेले जे धने आहेत ते तुम्हाला काय करायचे आहेत तर ते तुम्हाला एखाद्या झाडाखाली टाकायचे आहेत. रात्रीचेच टाकायचे का नाही, ते वाटीत ठेवा, सकाळी उद्या टाकलेत तरी चालेल. ती तुमच्या मुलांवरून ती नजर तुम्ही उतरवलेली आहे त्याचा तुम्हाला 100% फायदा होणार. वर्षभर तुमच्या घरामध्ये आजारपण वगैरे खूप कमी येणार. आलं तरी इथपर्यंत आलेलं ते नाहीच होणार, असा तुम्हाला ह्याचा फायदा होणार आहे. आता उपाय दुसरा, आता ते उरलेले धने काय करायचे तर उरलेले धने मातीमध्ये आपल्याला लावायचे आणि त्याची जी कोथिंबीर उगवती ती खायची. ती मात्र नॉनव्हेज मध्ये घालायची नाही. तर ती आपण शाकाहारी जी आमटी वरण भात करतो त्यामध्ये तुम्ही घालून ती संपवायची आणि मग ते धनेची जोपर्यंत येईल तोपर्यंत खावा. असं म्हटलं जातं की जेवढे ते धने उगवतील तेवढं आपल्याकडे सुख समृद्धी येते आणि तेवढं आपल्याला यश मिळते असं म्हटलं जातं. म्हणून हे धने तुम्हाला पेरायचे आहेत. आता तुम्ही जर पेरू शकत नसाल तर काय करायचं तर पाण्यामध्ये विसर्जित करायचे किंवा एखाद्या झाडाखाली टाका. तिथे जरी त्याची कोथिंबीर वाढली तरी चालेल, पण शक्यतो गॅलरीत तरी आपल्या कुंडी असते किंवा मोकळं घर असेल तर माती असते, तर तुम्हाला ते शक्यतो करून तसाच त्याचा वापर करायचा आहे. आता तुम्हाला पुढचा उपाय सांगते. जो पुढचा उपाय आहे तो उपाय आहे दालचिनी आणि लवंगाचा. लवंगाचा जो उपाय आहे तो तुम्हाला आजपासून सुरू करायचा आहे आणि तो तुम्हाला 121 दिवस करायचा आहे, जो मी अनेक वेळा सांगितलाय आणि अनेक जणांना त्याचे रिझल्टही अफलातून मिळालेले आहेत. मला स्वतःला त्याचे रिझल्ट खूप सुंदर आर्थिक बाबतीत सांगते, बाकी नाही, मी नात्यांबद्दल वगैरे बोलत नाहीये. आर्थिक बाबतीत त्याचे रिझल्ट अफलातून आहेत आणि आजचा दिवस धनत्रयोदशीचा खूप सुंदर मानला जातो. माता जी लक्ष्मी आहे 121 लवंगा तुम्हाला बाजूला काढायच्या आहेत एका डबीमध्ये. एक मोकळी डबी, एक भरलेली डबी, 2 डब्या तुम्हाला लागणार आहेत. हिंगाच्या डब्या असतात बघा साधारण, त्यात 121 लवंगा मावतात. म्हणजे मी तर नेहमी हिंगाच्या डब्याच करते. 121 लवंगा फुलासहित. मागं टोक हवं, पुढं फुल हवं, तुटलेली नको. फुल म्हणजे काय हा प्रश्न पण मला येतो. जे पिवळं असतं लवंगेमध्ये त्याला लवंगेचं फुल, कडेला असतात पाकळ्या, मध्ये असते ते पिवळं, हे सगळं हवं. अशा 121 लवंगा एका डबीत घ्या आणि आज संध्याकाळी जेव्हा तुम्ही धन्वंतरी मातेची पूजा कराल त्यानंतर देवघरातल्या लक्ष्मी नसेल तर अन्नपूर्णा माता, लक्ष्मीच्या मूर्तीला किंवा फोटोच्या खाली तुम्हाला चरणांपाशी ती लवंग व्हायची आहे. त्याआधी स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे, मातेला हळदी कुंकू लावायचं आहे, लक्ष्मी मातेला. त्यानंतर तिला अत्तर गुलाबाचं लावायचं आहे. 1 लवंग व्हायची आहे आणि एक माळ बरोबर कमलात्मक मंत्राचा जप करायचा आहे. कमलात्मक मंत्र कोणता? ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध ओम श्रीम ह्रीम श्रीम ओम श्री महालक्ष्मी नमः, किंवा हा नसेल जमत तर ओम श्रीम नमः, ओम श्रीम नमः, ओम श्रीम नमः या 2 मंत्रापैकी कुठल्याही एक मंत्राचा 1 माळ तुम्हाला जप करायचा आहे. ही सेवा आजपासून 121 दिवस, ज्यांची आज अडचण आहे, पिरियड आहे, काही तुम्हाला प्रॉब्लेम आहे, कोणत्याही शुक्रवारपासून किंवा लक्ष्मीपूजन दिवशीपासून जर सुरू केला तर रिझल्ट आल्याशिवाय राहणारच नाही. लक्ष्मीपूजनला जरी अडचण असेल, आता आज ऐकताय व्हिडिओ, तुम्हाला आज अडचण आली आहे, लक्ष्मीपूजनला अडचण आली आहे, मग ताई कधी करू, तर कुठल्याही शुक्रवारी सुरू करू शकता. वाहिलेली लवंग दुसऱ्या दिवशी रिकाम्या डबीत ठेवायची, दुसऱ्या दिवशी दुसरी लवंग व्हायची, पिरियडचे 4 दिवस सोडून द्यायचे. रोज 1 माळ झालीच पाहिजे. पौर्णिमा ज्या दिवशी येईल हे उपाय करेपर्यंत, जेव्हा जेव्हा पौर्णिमा येईल माता लक्ष्मीला कुंकुमार्चन करायचं या 3 बोटांनी, मृगमुद्रा म्हणतात, अशा पद्धतीनं कुंकुमार्चन करायचं आणि मग लवंग व्हायची.
121 लवंगा ज्या दिवशी पूर्ण होतील, मध्ये आधी गावाला गेलात, काय केलात, गॅप पडला, चालतो, काही होत नाही. फक्त त्या 121 लवंगा संपेपर्यंत आपल्याला मातेला लवंगा व्हायच्या आहेत, एवढं मात्र लक्षात ठेवायचं आहे. आणि या ज्या वाहिलेल्या लवंगा आहेत या तुम्हाला खरा हा उपाय कसा आहे की या ज्या लवंगा आहेत त्या कोल्हापूरच्या अंबाबाईला नेऊन चढवायच्या असतात. आता आमच्यासारख्या भागातली लोक आम्ही कोल्हापुरात जाऊ शकतो, पण तुम्ही खूप लांब राहताय कोल्हापूरपासून, अशा वेळेस काय करावं तर कोणत्याही लक्ष्मीच्या मंदिरामध्ये जावं आणि त्या लक्ष्मीच्या चरणांशी त्या चढवाव्यात आणि मनोमन तिथं बसून प्रार्थना करावी, त्या लक्ष्मीची ओटी भरावी, गजरा, साडी, हार सगळं त्याच्यामध्ये असावं आणि ही ओटी भरून मातेजवळ प्रार्थना करावी की माझ्याकडे लक्ष्मी स्थिर नांदू दे आणि माझ्याकडे असलेला पैसा वाढत जाऊ दे, एवढी प्रार्थना करायची. या उपायाच्या पुढे एक वाक्य लिहिलेलं होतं पुस्तकात, मला ते आठवते म्हणून सांगते. पैशाचा न आटणारा झरा सापडेल, असा त्याचा उपायाचा म्हणजे तो त्यामध्ये त्यांनी त्या उपायामध्ये लिहिलेलंच होतं की पैशाचा न आटणारा झरा तुम्हाला सापडेल. आणि तोच आजचा आपला थंबनेल आहे. म्हणजे मी काही मनानं सांगत नाही, मी जो तुम्हाला उपाय स्वतः केलाय, वाचलाय आणि करून अनुभव आलेला आहे लोकांना, तो अनुभव तुम्हाला सांगितला. आता तिसरा उपाय, दालचिनी. दालचिनीची पावडर करायची मिक्सरमध्ये आज संध्याकाळी, कधी जेव्हा व्हिडिओ बघाल तेव्हा रात्री 12ला बघितलात तरी चालेल. आणि हा जो दालचिनीचा उपाय आहे हा सुद्धा तुम्ही प्रत्येक शुक्रवारी किंवा अगदी दररोज सुद्धा करू शकता. दालचिनीची पावडर करायची, घराच्या बाहेर जायचं, दार उघडायचं, आपलं तोंड घराच्या आत करायचं आणि दोन्ही हातात ती पावडर किंवा एका हातात घेऊन फुंकायची घरामध्ये. आणि जेव्हा आपण फरशी पुसतो त्यावेळेस सुद्धा दालचिनी पावडर त्याच्यामध्ये थोडीशी घालायची. जेव्हा जसं आपण मीठ घालतो, हळद घालतो, तशी दालचिनी पावडर प्रत्येक शुक्रवारी किंवा रोज जर घातली तर सोन्याहून पिवळं, म्हणजे तुम्हाला त्याचे रिझल्ट आल्याशिवाय राहणारच नाहीत. जायफळाची पावडर, दालचिनीची पावडर, थोडीशी साखर आणि कापूर, साखर अगदी थोडी नाही तर मुंग्या लागतील, 1-2 दाणे आणि कापूर, एवढं सगळं घालून तुम्हाला फरशी मॉप न पुसायची नाहीये. शुक्रवार टू शुक्रवार हा उपाय करायचा आहे. फरशी मॉप न पुसायची नाहीये, किमान हॉल आणि आपला जो तिथं तिजोरी असते तिथपर्यंत बसून कापडाने स्वच्छ फरशी पुसायची आहे आणि त्यानंतर मॉपने पुसली तरी चालेल. आता झाडताना तुम्हाला कसं करायचंय, आतून बाहेर झाडत जायचंय, झाडताना आतून बाहेर झाडत जायचंय आणि पुसताना बाहेरून आत यायचंय. लक्षात घ्या, झाडताना आतून बाहेरच्या दिशेने झाडत जायचं आणि पुसताना बाहेरून आतल्या दिशेला यायचंय. अशा पद्धतीने हे जे 3 उपाय मी सांगितले आज, जालिम उपाय म्हटलं तरी चालेल, फेल होणार नाहीत ह्याची खात्री मी देते. कारण उपाय माझ्याकडे जे असतात आणि जे मी सांगते ते अनुभवसिद्ध आणि अत्यंत प्रचलित असे उपाय असतात. करून बघा आणि मग मला सांगा की ताई हो, येस, आम्हाला रिझल्ट आला. आणि मला तेच ऐकायचं आहे की प्रत्येकाच्या घरात सुख, समृद्धी, ऐश्वर्य, आरोग्य, आयुष्य सगळं काही लाभू दे आणि प्रत्येकाला जे हवं ते स्वप्न प्रत्येकाचं साकार होऊ दे आणि त्यानंतर माझं होऊ दे, हीच भावना मी व्यक्त करते स्वामींच्या चरणी. आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओ सोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.